सुरुवात अशी झाली की सभा चालू असताना अमोल म्हात्रेंनी एक विषय म्हटला. 63-64 म्हणजे ते काय मला पण एवढं त्यातलं माहिती नाही. डायरेक्ट 100 फायली ठेकेदारांच्या घरी असणाऱ्या फायली डायरेक्ट अकाउंटला आल्या. त्या विषयावर अमोल म्हात्रेंनी विचारलं अध्यक्ष महोदयांना, तुम्ही ती बिलं वगैरे का थांबवलीत वगैरे असं काहीतरी विचारलं. तर मी अध्यक्षांना मी उभा राहिलं तर सभागृहात मी म्हणलो, अध्यक्ष महोदय, जी काही प्रशासकीय काळामध्ये जी काही ठराव झाले, टेंडर झाले, काही बिलं देणं बाकी, ती सभागृहाला नवीन सभागृहात नवीन सदस्य असल्यामुळे सर्वांना माहिती होणं गरजेचं आहे. आणि ते अध्यक्ष महोदयांनी आम्हाला ती सभागृहात त्याची माहिती दिली. एवढी कामं आहेत, एवढी बिलं आहेत आणि एवढे ठराव झाले. तर त्याच्यानंतर ही 100 जी काय फायली आहेत, 80-100 फायली या ठेकेदारांच्या घरी होती. चोर ठेकेदार हे 2-3च आहेत आपल्या शहरात. त्यांच्या घरी फायली होत्या आणि ते डायरेक्ट अकाउंटला गेल्यानंतर आम्हाला जशी माहिती झाली, तर आम्ही अध्यक्षांना सांगितलं, ही कामं डायरेक्ट कशी काही बिलं अकाउंटला आली याची आम्हाला सभागृहाला परत माहिती द्यायला पाहिजे. या विषयावर चर्चा करत असताना माझ्यावर त्या अमोल म्हात्रे वैयक्तिक माझ्यावर उलटे सुलटे आरोप करायला लागले, घाणेरड्या शिव्या वगैरे द्यायला लागले. तेवढ्यात मी माझ्याकडे एक पत्र होतं आमदार ज्ञानेश्वर साहेब म्हात्रे यांचं, तर ते पत्र दाखवलं. मी 51 करोडची जी काय कामं ही सर्व खोटी आहेत आणि ऑलरेडी एक त्यातली 1-2 कामं अर्धवट काही ठिकाणी झालेली पण आहेत, अशी कामं आहेत. मी ते असा विषय काढल्यानंतर मी काही कुठलाही शब्द आमदार साहेबांना काही वाईट बोललो नाही सभागृहात. तुम्ही लाईव्ह तिथे बघू शकता, ते लाईव्ह होतं, तुम्ही मागू पण शकता तिथे व्हिडिओ वगैरे. तर मला ते दोघे भाऊ गुंड असल्यामुळे मला ते माझ्यावर एकाने खुर्ची उचलली, अमोल म्हात्रे बाटली फेकण्याचा प्रयत्न करत होता. दोघे मी त्यांच्यापासून खूप लांब बसले होतो, तरी ते 20 फुटावर बसले असेल, तेवढ्या लांब ते तिकडनं सभागृहात मागणं दोन्ही साईड माझ्या जवळ आले. तुम्ही हे व्हिडिओवर बघू शकता, व्हिडिओ बघा तिथे पाहिजे. आणि यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, आई बहिणीवरती शिव्या दिल्या. सभागृह त्या टायमाला अध्यक्ष महोदयांनी बंद केलं. बंद केल्यानंतर 1 तासानंतर परत सभागृह अर्ध्या पाऊण तास 1 तासात चालू केल्यानंतर सभा चालू झाली, सभा संपली. मी घरी येत असताना खाली उतरत होतो तेव्हा खाली 200-400 गुंड घेऊन, ज्यांच्या बदलापूर शहरात कितीतरी गुन्हे दाखल आहेत, असे गुंड लोकांना घेऊन तो आम्हाला मारण्यासाठी थांबला होता. पण मला काही आपल्या सन्माननीय जेवढे सदस्य होते भाजपचे, यांनी मला काही खाली येऊन दिलं नाही आणि मला वर बसून ठेवलं. मी नंतर मग सर्व केलं. तर मी घरी निघालो असताना आमच्या इथे दत्त चौकाच्या येथे काही तुषार बिमलकर ऑफिस याच्या जवळ 40-50 वर गाड्या होत्या आणि माझे 10-15 गुंड माझ्या गाडीच्या मागे धावत आले. तर मग माझ्या गाडीच्या पुढे गाडी नसल्यामुळे माझ्या गाडी ड्रायव्हरला म्हणलं, तू फास्ट घे, तेव्हा माझा जीव वाचला. आणि माझा काल त्यांनी मर्डर करून टाकला असता दोन्ही भावांनी. हे दोन्ही गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि हे गावात निव्वळ हे तर ठेकेदारीवर जगणारी लोक आहेत. हे 2 जण यांचं वैयक्तिक हे ना, या ठेकेदारीवर मोठे झाले आहेत आणि ठेकेदारीत आता हे स्वप्न बघतात, गाव कसं अजून लुटायचं किंवा काय करायचं. आणि तेच मी उदाहरण हे पत्र दाखवून मी सभागृहात चर्चा करत असताना ते तुम्ही पत्र बघितलं असेल. तुम्हाला ही एक कॉपी प्रत्येकाला मी पाठवलेली आहे. आणि मग ते माझा गाडीचा पाठला घेतला, मी घरी आलो. मी पलीकडे पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. माझ्या सभागृहात जे काय घडलं ते पलीकडच्या पोलीस स्टेशन मध्ये येत आहे. दत्त चौकात माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केले, त्याची पण तुम्ही पोलिसांना मी सांगितलं, तुम्ही सीसी फुटेज चेक करा, तिथे चौकशी करा, ते दुकानवाल्यांनाही विचारा, तिथे आजूबाजूची दुकान आहेत. आणि मी त्यांच्यावर गुन्हा नोंदण्याला सगळे पत्र दिलेलं आहे. आता पोलीस काय कारवाई करतात ते बघूया. आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी स्वतःनी पण मान्य केलंय, ही कामं मी रद्द करायला पत्र दिले, हे दिले. अहो, तुम्ही पत्र कधी दिलंय? तुमच्या अंगावर आल्यानंतर तुम्ही सीओने सांगतात हे करायचं ना ते करायचं. आम्हाला पत्र दाखवलं किती म्हणजे ठराव सीओने तुम्हाला, त्या सीओने दिलं ना तुम्हाला. 2024 तुम्ही ठराव करता, नाले कॉन्क्रिटीकरण करत 225 कोटीचा प्रस्ताव शासनाला पाठवता, परत हे शासनाचे 51 करोड रुपये त्याच कामामध्ये खोटी बिलं काढण्याचा प्रयत्न करता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही गाव लुटण्याचाच प्रयत्न करता. आणि मला खूप समाधान आहे, मी शासनाच्या या 50-60 करोड रुपये वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढील कारवाई कशी नगरपालिका कुठल्या मार्गाने करते, हे ठराव रद्द करते का नाही, मी हेही बघणार. नाही तर मी कोर्टात जाण्याची माझी तयारी आहे. बघा तो काय बोलतो, घाणेरडा, मला आणलं, तुला आणलं, मी दारू गावठी गेलो असतो. अहो, आपण आपल्याकडे बघा, आपल्या स्वतःकडे बघा, आपली काय परिस्थिती आहे. आपण कुठल्या थराचे नेतृत्व करता, कुठल्या लोकांना घेऊन फिरता, हा ती गावाचा प्रॉब्लेम करून ठेवला अख्ख्या शहरात. आज तुम्ही दोन्ही भाऊ गुंडे आहेत. आता माझ्याबद्दल तो असं बोलत असेल ना,
समोरासमोर बस. मी तुला आणलं का तुम्ही माझा फायदा घेतला का मी तुझा फायदा घेतलाय. समोरासमोर बसा. तुम्ही भविष्य कोणाचं कोण ठरवत नाही हो. तुम्ही कोणाचं भविष्य. माझे वडील का राजकारणात नव्हते. मी पण आज चौथ्यांदा सभागृहात बसलोय. माझ्या वडिलांनी माझं भविष्य ठरवलं का. मी एक चांगलं काम करत गेलो. माझ्या काम करण्याची एक चांगली आवड होती. जनतेचं काम करत गेलो म्हणून मी पण स्वतः 3 वेळा निवडून आलोय. हा फक्त एकदा जास्त माझ्यापेक्षा जास्त नगरसेवक आहे. हा पण थोड्या मतांनी वाचलेला माणूस आहे. त्याला पण माझ्यासारखं स्वीकृत सदस्य व्हायला लागलं असतं. हे बघा, वामन म्हात्रेला काय वाटतो, आगरी म्हणजे वामन म्हात्रे. आगरी समाज म्हणजे वामन म्हात्रे. त्यांच्या घरची प्रॉपर्टी नाहीये. कोण कोणाला मानतो, कोण कोणाला मानत नाही. हो, तुम्हाला लोक मानत होते तर तुम्हाला लोकांनी जागा नसती ना दाखवली. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली ना. भाजप आणि राष्ट्रवादीच्या व्यक्तीने तुम्हाला जागा दाखवून दिली ना. आता बघा, तुम्हाला तर माहिती आहे गावाचे 2 गुंठे आहेत. कुठे जमीन आहे हडपकर सुभाषनगरला तुम्ही बिल्डिंग बांधून दाखवा. मला माहिती का नाही माहिती नाही मला विचारा. मी तुम्हाला प्रत्येक बिल्डरला वैयक्तिक फोन लावून भेट करून पण देईल. तुम्ही तिथे जागा घेऊन दाखवा, प्लॉट घेऊन दाखवा. हे गुंठे माझ्या जीवाला हे तर 3 गुंठे लोक जनतेलाही माहिती आहे. जनतेला म्हणण्यापेक्षा अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. पोलिसांनाही माहिती आहे. आता माझ्या जीवाला काय कमी जास्त झाला तर तो पुढचा विषय. आमचे घरची लोक काही साधी लोक आहेत. आम्ही काही त्यांना मारू शकत नाही. तर त्यांच्याकडे खूप गुंडे आहेत, त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. मी साधा माणूस आहे. आता पोलिसांची जबाबदारी आहे. मला संरक्षण मिळावं ही माझी अशी विनंती आहे. दिलं तर उत्तम आहे. माझा जीव वाचेल. मी आज माझ्याकडे कार्यकर्ते जे आहेत फक्त आमचे, माझ्याकडे गुंड प्रवृत्तीचे लोक नाही. मी सभागृहात पण जाऊ शकत नाही. मी आता ऑफिसला बसलो नाही. कारण मला रस्त्याला कोणी मारू शकतो. माझ्यावर काल हमला करण्याचा प्रयत्न केला. तर ते सीसी फुटेज पण तुम्हाला पोलिसांनी सांगितलं, पोलीस काढतील आता शोधून. तिथे सीसी फुटेज आहेत ते चौकशी करतील दुकानवाल्यांकडे. मी आज एकटा मी कुठे जाऊ पण शकत नाही कुठल्या कार्यक्रमाला. कारण मी माझं ऑफिस घराच्या जवळ असल्यामुळे मी इथे बसतोय. तर मला उद्या रस्त्याला उठून गोळ्या बिळ्या मारतील हे दोघे भाऊ. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, गुंडे आहेत मोठे.